पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद, दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे आहेत. हाताचे तळवे गुडघ्यांजवळ आकाशाच्या दिशेने करून ठेवायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असं बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर ह्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करा. बेस ऑफ स्पाइन, आपलं माकड हाड जिथे आहे तिथे हे लक्ष केंद्रित करा. इथून खाली खोलवर धरणी मातेमध्ये हे प्रकाश किरण जात आहेत असं बघा. जशी झाडांची मुळे जातात. जितकं खोलवर बघता येईल तितकं खोलवर बघा. शरीरापासून 3 ते 5 इंचचा लेयर स्तर ह्या तेजस्वी प्रकाशाने भरला आहे बघा. शरीर आणि ऑरा सर्व बाजूंनी ह्या तेजस्वी प्रकाशाने भरली आहे. बलशाली असा हा तेजस्वी पांढरा प्रकाश तुमच्या शरीराचं, ऑराचं आणि मनाचं शुद्धीकरण करत आहे. जी जी नकारात्मकता आहे इथे ती शांत स्वरूपात बाहेर पडत आहे. ब्रह्मांडात विलीन होत आहे. शरीर स्वस्थ, मन शांत, चित्त एकाग्र होत आहे. आता संपूर्ण लक्ष ॲडर्नल ग्लँड्स, ग्लँड्स म्हणजे ग्रंथी, किडनीजच्या वरती ज्या आहेत या ग्रंथी याच्यावर केंद्रित करा. जरी तो पार्ट कुठे आहे, कसा आहे कळत नसेल तरी ज्या सूचना मी देत आहे त्या तुम्ही मनामध्ये म्हणा. मी आता माझं संपूर्ण लक्ष माझ्या ॲडर्नल ग्लँड्सवर केंद्रित करत आहे. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जरी आपल्याला तो पार्ट व्हिज्युअलाइज करता नाही आला
तरी सुद्धा तिथे तिथे हीलिंग पोचत असते. ॲडर्नल ग्लांड हिचं कार्य संतुलित होत आहे. त्याच्यासाठी ही प्रकाश शक्ती आवश्यक ते सगळं हीलिंग करत आहे बघा. ग्रंथी ज्यांचं कार्यच आहे हार्मोन्स रिलीज करण्याचं, त्यांना मॉनिटर आणि संतुलित ठेवण्याचं. जेव्हा जेव्हा या ग्रंथींचं कार्य बिघडतं, तेव्हा तेव्हा शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. पराभूत वृत्ती जेव्हा वाढायला लागते, मला हे जमत नाही, जाऊ देत, मी फेल्युअरच आहे, तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम ह्या ग्रंथीवर दिसून येतो. कळत नकळत, जाणते अजाणते असा डिफिटिझम, पराभूत वृत्ती जी तुम्ही स्वीकारलेली आहे, ज्याच्यामध्ये स्वतःची काळजी घेणंच बंद केलेलं आहे आणि खूप साऱ्या चिंता वाढलेल्या आहेत, अशा सर्व नकारात्मकता शांत स्वरूपात बाहेर पडत आहे, ब्रह्मांडात विलीन होत आहे. तीव्र स्तरावरचा ताण तणाव, राग, भीती, चिंता, बेचैनी सगळं सगळं काही शांत स्वरूपात बाहेर पडत आहे, ब्रह्मांडात विलीन होत आहे. सततची स्पर्धा, स्वतःची इतरांशी तुलना, त्यातून येणारी निराशा, ज्या इथे साठवल्या गेल्या आहेत, त्या सर्व शांत स्वरूपात बाहेर पडत आहेत, ब्रह्मांडात विलीन होत आहेत.
जे जे सेक्शुअल इश्यूज आहेत ते सुद्धा रिलीज होत आहेत. ब्लड प्रेशर, नॉशिया, ओटीपोट दुखणं, प्रचंड थकवा, खाणं असंतुलित होणं, हे सर्व त्रास आणि विकार दूर होत आहेत. आता हीच ॲडर्नल ग्लांड तेजस्वी हिरव्या रंगाच्या प्रकाशाने भरा. तेजस्वी हिरवा रंगाचा प्रकाश ह्या ग्रंथीचं कार्य तर संतुलित करत आहेच, त्यातून बाहेर पडणारे हार्मोन्सही संतुलित होत आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला हा विश्वास देत आहे की स्वतःची काळजी घेणं, स्वतःसाठी वेळ देणं, हे केल्याने सुद्धा तुम्ही सुरक्षित राहणार आहात. सर्व व्यस्त कार्यक्रमामध्ये सुद्धा स्वतःसाठी हा वेळ काढणं तुम्हाला शक्य आहे. तुमचं स्वतःवरचं प्रेम आणि स्वतःवरचा विश्वास वाढत आहे. स्वतःसाठीचं हे प्रेम आणि विश्वास तुमच्या संपूर्ण शरीरात रक्तातून प्रवाहित होत आहे बघा. प्रत्येक पेशीमध्ये ते साठवलं जात आहे बघा. आय लव्ह myself. I approve of myself. I care myself. स्वतःची काळजी स्वतः घेण्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घेत आहात. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. परमेश्वराचे, चेतनाशक्तीचे, धरणी मातेचे मनापासून आभार माना. जमिनीत खोलवर गेलेली प्रकाशमुळे आकुंचित करा. संपूर्ण शरीरावर चेतनतेचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा आणि तुम्हाला जेव्हा संपूर्ण वाटेल तेव्हा हळूहळू डोळे उघडत रूममध्ये उपस्थित व्हा. धन्यवाद.